मराठा समाजाच्या वतीने जी वैधानिक जनचळवळ सुरू केलेली आहे ती आपण आणखी पुढे कशी नेऊ शकतो याबद्दल खरं तर आज मी विचार मांडणार आहे। आज पर्यंत काय झालं ते आपण आता आधी समजून घेऊया। 15 तारखेला आपण लीगल मास मूवमेंट किंवा मराठा समाजाची वैधानिक जनचळवळ सुरू केली आणि अवघ्या 5-6 दिवसामध्येच महाराष्ट्रभर या चळवळीने जोर धरलेला आहे आणि सांगायला अत्यंत समाधान वाटतंय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून खेड्यापाड्यातून युवक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक तालुक्यांनी तर आम्ही 10-10 हजार अर्ज गावोगावचे भरून घेऊन पोस्टाने पाठवणार आहोत असा संकल्प केलेला आहे। 5000 पेक्षा अधिक अर्ज आजपर्यंत आपण पोस्टामध्ये टाकलेले आहेत आणि यात कुठलीही अतिशयोक्ती नाहीये, वस्तुस्थिती आहे की 5000च्या वर अर्ज आतापर्यंत पोस्टामध्ये पडलेले आहेत। खरं म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात सुद्धा असं एकमुस्त जनतेने स्वतःहून एखाद्या विषयामध्ये अर्ज दाखल करणं ही सुद्धा एक अशी कमी काळ घडणारी किंवा कमी वेळा घडणारी ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आपला त्यामध्ये नक्की महत्वाचा पायंडा पाडल्यासारखं होणार आहे आणि मराठा समाज एक नवा इतिहास लिहिणार आहे या निमित्ताने सुद्धा। आपण जनतेचा सहभाग का मागतोय? कारण असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आपल्या आरक्षणाला स्थगिती आलेली आहे ती स्थगिती उठवण्यासाठी सरकारने 2-3-4 वेळेला माननीय सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केलेले आहेत, परंतु सरकारच्या अर्जांना सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये फार वेटेज दिलं जात नाही, फार महत्व दिलं जात नाही अशी वस्तुस्थिती आहे। मग अशा वेळेला मराठा समाजाने काय करायचं? आपण मागे 23 तारखेला मागच्या महिन्याच्या आपल्या समाजाच्या वतीने किंवा एसीबीसी वेलफेअर असोसिएशनच्या नावाने एक हस्तक्षेप याचिका सुद्धा केलेली आहे, परंतु सुनावणी आपल्याला मिळालेली नाहीये। म्हणून आपण असं ठरवलं की लाखो जेव्हा लोक अर्ज करतील तेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाला आपल्याला ऐकून घ्यावं लागेल। आता याच्यामध्ये काही उपटसुंब सेव्ह नेशन सेव्ह मेरिटचे काही लोक आहेत। पहिल्यांदा सांगतो की ते अहिंदू लोक असल्यामुळे मराठा समाजाचा बदला घेत आहेत। मराठा समाज प्रगत होऊ नये अशी या अहिंदू लोकांची कल्पना आहे। ब्राह्मण, जैन वगैरे अहिंदू लोकांचा तो सेव्ह नेशन सेव्ह मेरिट आणि युथ फॉर इक्वलिटी असे फोरम आहेत। मराठा समाजाला मुस्लिम बांधवांनी, ख्रिश्चन बांधवांनी आणि शीख बांधवांनी कायम सपोर्ट केलेला आहे, परंतु हे जे धनदांडगे आणि सगळी मलिदा खाणारे, देशात मक्तेदारी लादणारे जे घटक आहेत ते आता मराठा समाजाच्या मुळावर उठलेले आहेत। त्यामुळे आपल्याला ही लढाई अतिशय जिकिरीने, अतिशय संघटितपणे आणि बौद्धिक सामर्थ्याने लढावी लागणार आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की माननीय सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही जजला भूदेवाचा दर्जा दिलेला नाहीये आपल्या घटनेने, हे आपण कायम लक्षात ठेवावं। 4 कोटी नागरिकांच्या हितापेक्षा कोणत्याही एका व्यक्तिगत जजची जी महत्वाकांक्षा किंवा जी मनोधारणा आहे ती वरचढ ठरू शकत नाही। म्हणून आपण ठरवलेले की ही लढाई आपल्याला लांबवर लढायची आहे, खोलवर लढायची आहे आणि देशामध्ये एक नवा आपल्याला कित्ता निर्माण करायचा आहे, नवा आपल्याला पायंडा निर्माण करायचा आहे। आपलं आरक्षण सोडवायचं आहे की घाई आपल्याला आहेच। त्यामुळे जितक्या लवकर आपण हजारोने अर्ज, लाखोने अर्ज सुप्रीम कोर्टाकडे पाठवू तितक्या लवकर आपलं स्टे उठेल आणि ही वेळ आपल्याला 15 दिवसापेक्षा जास्ती नकोय। परंतु हे करण्यासाठी मराठा समाजाचं प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घटक कामाला लागणं आवश्यक आहे आणि प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घटक म्हणत असताना तो कलेक्टर असो की जहागीरदार असो की नोकरदार असो की कामगार असो की शेतमजूर असो, या सगळ्या घटकांचं मिळून मराठा समाज बनतो। त्यामुळे आपल्याला मराठा समाजामधून कोणत्याही व्यक्तीला वगळता येणार नाही। म्हणून माझी विनंती आहे बांधवांना, जे गावोगावचे मराठा बांधव आहेत किंवा विविध मतदारसंघातले मराठा बांधव आहेत त्यांनी आपल्या या अर्जाची एक प्रिंट घेऊन
एक कॉपी करून आपापल्या भागातल्या मराठा आमदारांच्या घरी जाऊन त्यांना सुद्धा अर्ज करायला भाग पाडले पाहिजे. जे झेडपी मेंबर्स आणि नगरसेवक मराठा आहेत त्यांनी सुद्धा कोर्टाला अर्ज केला पाहिजे. आणि अशी विनंती आम्ही माननीय शरद पवार साहेबांपासून सगळ्या मंत्र्यांना सुद्धा करणार आहे की तुम्ही मराठा असाल आणि तुम्हाला मराठा समाजाच्या हिताबद्दल थोडी जरी चाड असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर अर्ज केला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मराठा बांधव आणि कोणतंही मराठा कुटुंब या वैधानिक जनचळवळीच्या बाहेर राहता कामा नये. आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. त्यांना स्वतःहून नाही सुचलं तरी हरकत नाही. म्हणून आपल्याला मराठा समाजाच्या प्रत्येक उच्च शिक्षित म्हणजे 10वी शिकलेल्या पासून पुढे PhD झालेल्या सगळ्यांनी याच्यामध्ये सक्रिय उतरावं लागणार आहे. आणि गावोगावचे सगळे युवक जे आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे. अनेकांच्या सूचना येतात की आपण तालुका समन्वयक जिल्हा समन्वयकांना का नाही आपण पुढे करत. हे सकळ मराठा समाजाचं काम आहे. संपूर्ण मराठा समाजाचं हे काम आहे. त्यामुळे कोणाला पुढे करण्याचा आणि कोणाला मागे ठेवण्याचा अजिबात यात उद्देशही नाही आणि प्रश्नही उद्भवत नाही. मी का बोलतो कारण ही संकल्पना पुढे नेण्यासाठी मदतीला सहाय्यभूत व्हावी म्हणून मी बोलतो. आणि असं अनेक जण बोलतायत की आपण पुढे कसं जायचंय. ऍडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी चांगला व्हिडिओ केलेला आहे की अर्ज कसा भरायचा. व्हॉट्सअप फेसबुकवर अनेक बांधव याच्याबद्दल चढाई करून सक्रियपणे पुढे जात आहेत. त्यात नाव घेण्यासारखं आहे सांगलीचे प्रशांत भोसले साहेब आहेत. त्यांनी खूप मोठा संकल्प या विषयातला केलेला. ते रात्रंदिवस या विषयासाठी आपलं जीवाचं रान करतायत. पाटोदा तालुक्यातले गजानन बेद्रे असतील किंवा अन्य संदीप बैरट असतील, अशोक हुंबे असतील, जगदीश साबळे असतील, असे गावोगाव संभाजी धुमाळ असतील, राम वजिरेसर असतील, असे गावोगाव अनेक शेकड्याने म्हणजे आता मावळा ग्रुपचे प्रवीण पिसाळ पाटील असतील, मुंबईचे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये जे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते याच्यात सहभागी झाले. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण आता त्यांची यादी आपण तयार केली नाही आणि आपला तो उद्देशही नाही. जे सहज मला दिसले ते नाव मी घेतलेले आहेत. पण याच्यात हजारोने युवक काम करतायत हे मात्र नतमस्तक होऊन आपण मान्य केलं पाहिजे. एवढं पुरेसं आहे का. काम काळ वेग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आपलं काम किती मोठं आहे आणि आपल्याकडे वेळ किती कमी आहे. त्यामुळे आपल्याला जर या 8 दिवसामध्ये 1 लाख अर्ज करायचे असतील तर आपली गती वाढवावी लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडं नियोजन करावं लागेल. नियोजनामध्ये आपण आपल्याकडे उपलब्ध वेळ जो आहे तो आणि आपल्याकडे उपलब्ध माणसं जी आहेत ती आपल्याकडे उपलब्ध साधनं जी आहेत ती त्याचा ताळमेळ बसवावा लागेल. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी असं नियोजन केलं पाहिजे. एक एक गावला 1 दिवस देण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी जाण्याऐवजी जे कोणी आपल्या ओळखीचे बांधव असतील त्यांना तिथल्या तिथे काम करायला प्रवृत्त केलं पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात हे काम होऊ शकेल. हे कोणत्याही 1 आणि 10 आणि 100 माणसाकडून होणारं काम नाही. आपल्याला लाखच्या वर अर्ज या आठवड्यात जर पाठवायचे असतील तर आपल्याला सगळ्यांचा सहभाग यात आवश्यक आहे. म्हणून युवकांनी विशेषतः युवकांनी म्हणत असताना मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही याच्यामध्ये आपलं योगदान देणं अपेक्षित आहे. आरक्षणाचे लाभ महिलांनाही मिळणार आहे, मुलींनाही मिळणार आहे आणि मुलांनाही मिळणार आहे. पण हा नुसत्या आरक्षणाचा लाभ नाहीये. त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्ड आहे मी ते सांगेलच. पण आज एवढंच सांगतो की विशेषतः कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, रिसर्चचे विद्यार्थी जे आहेत, उच्च शिक्षणातले विद्यार्थी जे आहेत, जे भारतात कुठल्या कानाकोपऱ्यात असतील त्यांनी याच्यामध्ये आता सहभाग दिला पाहिजे. म्हणजे मराठा समाजाचे लोक दिल्लीत असतील तर त्यांनी पण अर्ज केला पाहिजे. मराठा समाजाचे लोक दुसऱ्या राज्यात नोकरीला असतील त्यांनी पण अर्ज केला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा सहभाग पाहिजे. रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. असं जर केलं तरच आपण हे जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊ शकतो. हे किती दिवस चालवायचंय तर आपल्याला पहिला टप्पा आपला असणार आहे तो म्हणजे पहिली आपल्याला सुनावणी ज्या दिवशी मिळेल तोपर्यंत आपल्याला हे अर्ज रेटून न्यायचे आहेत. आपण समजा 10 लाख अर्ज पहिल्या सुनावणीपूर्वी केले तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही स्टे उठविण्यापासून. ही अतिशयोक्ती नाही आहे, याला कायदेशीर बेसही आहे आणि ही वस्तुस्थिती पण आहे. कारण शेवटी कायदा जनता ठरवत असते.
त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाचा सामान्यातल्या सामान्य घटकाचा कुटुंबांचा सहभाग ही आपली आता एक अनिवार्य गोष्ट आहे. त्याच्यासाठी कुठलाही इगो न ठेवता, अहंकार न ठेवता, मीच का बोलू असं न म्हणता समाजासाठी सगळ्यांनी पुढे पुढे बोलत राहिलं पाहिजे आणि ही कडी जोडत जोडत आपल्याला समाज व्याप्त अशी वैधानिक चळवळ जी आहे ती विस्तृत केली पाहिजे. आणखी एक महत्वाचा मला आजच्या व्हिडिओ मधला विषय जो आहे तो म्हणजे वकील बांधव यामध्ये कसे सहभाग देऊ शकतात. आपल्या ओळखीचे जे कोणी वकील असतील, व्यवसाय करणारे वकिलीचा, त्या प्रत्येकाला आपण जाऊन अर्जाची प्रिंट नेऊन दिली पाहिजे. त्यांना विनंती केली पाहिजे की आपण हे वाचा. त्यांना विनंती केली पाहिजे की यात काही कमी जास्त असेल तर ते आम्हाला सांगा. आणि त्यांना विनंती केली पाहिजे की वकिलांनी हा अर्ज माननीय सुप्रीम कोर्टाकडे पाठवलाच पाहिजे. आता खरं तर वकील मंडळीची जबाबदारी आहे की त्यांनी समाजाच्या या लढ्याला अंगावर घेतलं पाहिजे. हा लढा आता वकिलांनी लढला पाहिजे, कारण ही कोर्टातली लढाई आहे आणि त्यामध्ये वकील बांधव जास्ती तरबेज असतात ही जगजाहीर गोष्ट आहे. त्यामुळे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या ओळखीच्या वकिलांना प्रत नेऊन द्यावी आणि त्यांना ती वाचायला सांगावी आणि त्यांना ती सुप्रीम कोर्टाला पाठवायला देखील सांगावी. ज्या ज्या ठिकाणी वकील बांधवाच्या माध्यमातून आपल्याला ग्रुपने अर्ज करता येतील, म्हणजे बार असोसिएशन असेल, तालुका बार असोसिएशन असेल किंवा जिल्हा बार असोसिएशन असेल, त्यांच्या वतीने पण आपल्याला अर्ज पुढे पाठवता आले पाहिजे. व्यक्तिगत 10 वकिलांचा ग्रुप असेल त्यांनी सामूहिक अर्ज केला पाहिजे. पण आता या मराठा समाजाच्या सामाजिक लढ्याला कायद्याचं जे बळ आहे ते वकील मंडळींनी दिलं पाहिजे. हे का द्यायचं, वकिलांना याच्यामध्ये काय तर्क आहे, काय लॉजिक आहे, हेही आपण सांगूया. मुळामध्ये असं आहे की मराठा समाजाला भ्रमित केलं जात आहे आणि मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा कार्यक्रम या धनदांडग्या आणि मक्तेदार लोकांनी चालू केलेला आहे. त्यामुळे आपण वकील बांधवांना एक विनंती करूया की तुम्ही साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की 103व्या घटना दुरुस्तीनंतर 50%चा रूल राहतो का. म्हणजे 103व्या घटना दुरुस्तीने 50%चा जो इंदिरा साहनी केसचा रूल आहे तो खारिज केलेला आहे. आणि त्याचा पुरावा काय, तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण वगळलं तर आज सुद्धा 62% आरक्षण चालू आहे. मग नाव बदललं म्हणजे ईडब्ल्यूएस एससीबीसी नाव झाल्याने रूल जिवंत होतो का. म्हणजे ईडब्ल्यूएस नाव असेल तर रूल मरून पडतो आणि एससीबीसी नाव लावलं की रूल जिवंत होतो. हा कुठला न्याय असू शकतो. त्यामुळे 103व्या घटना दुरुस्तीने 50%च्या मर्यादेचा नियम खारिज केलेला आहे, निरंक केलेला आहे, रद्द केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. असं कोणी भाकड कल्पना सांगतात की ते आर्थिक निकषावरचं आरक्षण आहे. कसलं आर्थिक निकषावरचं आरक्षण आहे, कारण त्यांनाही 8 लाखाची मर्यादा आहे, मराठ्यांना 8 लाखाची मर्यादा आहे, ओबीसींना पण 8 लाखाची मर्यादा आहे. त्यांचं आरक्षण वेगळं आहे. कसलं आरक्षण वेगळं आहे, जे फायदे मराठा समाजाला मिळणार, जे फायदे ओबीसीला मिळतात आणि जे फायदे ईडब्ल्यूएस ला पण तेच फायदे मिळतात. समान लाभ आहेत आणि समान लाभाचं आरक्षण हे समानच नियमावर चाललं पाहिजे आणि ते समानच आहे, कारण ते सुद्धा इंदिरा साहनीच्या भाषेप्रमाणे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे. व्हर्टिकल म्हणजे खुल्या प्रवर्गाचे पर्सेंटेज जे आरक्षण कमी करतं, सरळ एक्सटेंड होत जातं, वाढत जातं, त्याला व्हर्टिकल आरक्षण म्हणतात. आणि ईडब्ल्यूएस हे सुद्धा व्हर्टिकल आरक्षण आहे. ते घटना दुरुस्तीने दिलं हे काही वेगळं सांगून काही फरक पडत नाही. शेवटी फायदा काय मिळतो, मराठा समाजाचा फायदा आणि ईडब्ल्यूएस चा फायदा तर सारखा आहे, ओबीसीचा फायदा तोच आहे. त्यामुळे इट इज ऑल्सो अन अफर्मेटिव्ह ऍक्शन, म्हणजे त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन मध्येच धरावं लागतं. 15-16 खालचंच तेही आरक्षण आहे. त्यामुळे आपण त्याला वेगळं समजण्याची चूक करू नये, कारण त्याने आपल्याला मूर्खात काढलेले ते आरक्षण वेगळं आहे असं सांगून. त्यामुळे ईडब्ल्यूएस 50%च्या वर चालू शकतं आणि एससीबीसी चालत नाही. हा केवळ घटनात्मक तरतुदीचा मुर्दा पाडण्याचा प्रकार आहे. त्याला आपण बळी पडता कामा नये. आपण हे समजून घेतलं पाहिजे की
माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी महाराष्ट्रातली लोकसंख्या आणि महाराष्ट्रातलं आरक्षणाचं प्रमाण पण तपासलं पाहिजे ना. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या धरून ईडब्ल्यूएस मधली लोकसंख्या आणि ओबीसी लोकसंख्या फक्त 74% आहे आणि मराठा आरक्षण वगळून महाराष्ट्रामध्ये 42% आरक्षण दिलं जात आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरक्षण वाढवायची पण गरज नाहीये, ही वस्तुस्थिती खरीच आहे. 42% मध्ये 74% समाज सहज सामावून घेतला जाऊ शकतो, ही पण वस्तुस्थिती आहे. परंतु राज्य सरकार आणि राज्य सरकार मधले बसलेले नोकरशाहीतले दलाल आपल्या मराठा समाजाचा जीव घेत आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि इथं वकील मंडळीचं महत्व आहे. कधीतरी आपण सत्तेबद्दल बोलणार की नाही बोलणार? कायदा कायदा काय असं आकाशात बनत नाही, कायदा जमिनीवर बनतो. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 50%चा नियम खारिज झालेला असताना मराठा समाजाला पात्र असून बाजूला ठेवायचं आणि ईडब्ल्यूएस मध्ये मात्र आरक्षण चालू ठेवायचं, हा दुटप्पीपणा आहे. हे आपल्याला मांडलंच पाहिजे, हे आपल्याला बोललंच पाहिजे. समजा वकील मंडळीने अर्ज केला आणि काही शिक्षा होणार आहे. शिक्षा काय होणार आहे? प्रशांत भूषणच्या केसवरून आपण अनुभवलेलं आहे. उलट त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस वाढेल, तुम्ही प्रसिद्ध व्हाल जर लढले तर. त्यामुळे घाबरण्यासारखं काय? आमच्यासारखे नोकर मंडळी घाबरत नाही तर वकिलांनी काय घाबरायचं? आणि माझं म्हणणं आहे, जर शिक्षा नागरिकत्वाच्या अधिकार मागण्याची जर काही शिक्षा असेल तर महात्मा गांधीच्या मार्गाने आपण जाऊन शिक्षा पण भोगायलाच पाहिजे. का घाबरायचं? स्वतंत्र देशामध्ये आपण सत्य सांगायला घाबरायचं? आणखी एक लिगल मुद्दा आहे की 103व्या घटना दुरुस्तीने जे 15(6) आणि 16(6)चं कलम घातलंय घटनेमध्ये, ते एकदा वाचा तरी. त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग रिझर्वेशनला प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्या दिवशी ज्या दिवशी ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी 103वी घटना दुरुस्ती झाली, त्या दिवशी पर्यंत जे एक्झिस्टिंग रिझर्वेशन आहे त्याच्या ओव्हर अँड अबोव्ह 10% पर्यंत वाढवता येईल असं म्हटलेलं आहे त्या कलमांमध्ये. म्हणजे एक्झिस्टिंग रिझर्वेशन प्रोटेक्टेड आहेत आणि मराठा समाजाचं रिझर्वेशन हे एक्झिस्टिंग मध्ये होतं त्या दिवशी. ही गोष्ट आपण कोर्टाला सांगायची नाही का? त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घ्या बांधवांनो की ओबीसीचं रिझर्वेशन बेकायदेशीर आहे ते आपण सांगून सांगून आता खरं म्हणजे चोथा झालाय त्या विषयाचा. पण एखादी गोष्ट ऐकली नाही म्हणून खरी नसते असं नाही, आपल्याला ती वारंवार मांडावी लागणार. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं समीकरण आपल्याला वारंवार मांडावं लागणार. आणि 23 मार्च 1994 काँग्रेसच्या सरकारने जो गुन्हा केलाय मराठ्यांच्या प्रती, त्याचा आपल्याला वचपा काढावाच लागणार. महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा विरोधक आता प्रशासनामधले आणि मंत्रिमंडळातले काम करतायत त्यात काँग्रेसचे लोक आघाडीवर आहेत. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, आता राहुल गांधींकडे आणि सोनिया गांधींकडे ही मागणी करण्याची वेळ आली, काँग्रेसच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अन्यथा काँग्रेस महाराष्ट्रातून आम्ही स्वतः संपवू. कारण अमित देशमुख हे तेच अमित देशमुख आहेत ज्यांनी मराठा समाजाचा आता जे प्रवेश झाले MBBS ला, त्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांचं आतोनात नुकसान केले. हे तेच अमित देशमुख आहे ज्यांच्या वडिलांनी बापट आयोगामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये रावसाहेब कसबेची नेमणूक करून मराठा समाजाचा घात केला होता. ते देशमुख आहेत, ते स्वतःला मराठ्यांचे म्हणत नव्हते. त्यामुळे केवळ देशमुख आहे एवढ्या कारणासाठी आपण आता कोणालाही माफ करू शकणार नाही. विंचू देवाऱ्याशी आला तिथे पैजाराचं काम, असं महाराज तुकारामांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जर महादेवाच्या पिंडीवर जर कोणी विंचू बसला तर त्याला खेटराने मारलं पाहिजे, असं अमित देशमुखांची आज परिस्थिती. वडेट्टीवारांची आणि वर्षा गायकवाडांची काय केस करायची ती करूच आपण नंतर. त्यामुळे काँग्रेसकडे आपण अशी मागणी आता करण्याची गरज आहे की या अमित देशमुखांचा आणि वडेट्टीवारांचा ताबडतोब राजीनामा घ्या. हे आपण जरूर करू या जमिनीवरती सुद्धा. वकील बांधवांनो, माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही संपूर्ण अर्ज वाचा, तुमच्या वकील मंडळामध्ये त्याची चर्चा करा. काही शंका असतील तर आम्हाला फोन करून बोलवा, आम्ही कोणत्याही प्रश्नाची कशीही उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील ती देऊ. पण कायदा आपल्या जर विरोधात जात असेल तर आपण सहन करता कामा नये. हजारोने 10,000, 15,000, 20,000 आपल्या समाजाचे वकील आहेत आणि मराठा समाज हा वकिलांविना पोरका होतो. ही गोष्ट आपल्या समाजाला शोभण्यासारखी नाहीये. त्यामुळे वकील मंडळींना भेटा बांधवांनो, वकील मंडळींना सहभागी करून घ्या आणि ही न्यायालयीन लढाई त्यांच्याच खांद्यावर ठेवून आपण पुढे चालू लागू, असा संकल्प आपण सगळेजण करूया.
वकील मंडळीने जर सुप्रीम कोर्टातल्या लढाईचं हे जर नेतृत्व स्वीकारलं तर आम्ही पुन्हा जमिनीवरचं नेतृत्व करूया. आपण या सरकारला कसा धडा शिकवायचा त्या गोष्टीकडे आता वळलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर हे सरकार ऐकत नसेल, सरकारकडे ओरडून जर सरकार हलत नसेल, तर त्याला कसं हलवायचं त्याची यंत्रणा आपण आता 2-3 दिवसात करतो आहोत. सरकारला खडबडून कसं जागे करायचं त्याचेही आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत आणि भरपूर अनुभव आपल्या गाठीशी आहे. मराठा समाज जर हे सरकार आणू शकतो तर मराठा समाज या सरकारला चालवू पण शकतो. ही गोष्ट कोणीही लक्षात घ्यावी. पाडू शकतो हे म्हणायची मला काही गरज वाटत नाही, कारण आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याला समर्थ आहोत याची मला खात्री आहे. नाहीच ऐकलं तर त्या दिवशी काय करायचं ते करू, परंतु पाडून कोणाला आणायचं? त्यांना ज्यांनी स्टे आणण्यामध्ये मदत केली त्यांना. त्यामुळे या सरकारकडून काम करून घेणं आपली नैतिक जबाबदारी आहे, नागरिक म्हणून जबाबदारी आहे आणि आपलं ते फायद्याचं पण आहे. त्यामुळे मराठा समाज या सरकारच्या विरोधात योग्य ती शक्ती वापरून यांना पण कसं टाळ्यावर आणायचं ते आपण पुढच्या 4 दिवसात त्याचाही कार्यक्रम आखूया. आजच्या या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय वकील बांधवांना विशेष करून, की आपण हा जो माननीय सुप्रीम कोर्टासाठी पाठवण्यासाठी जो अर्ज केलेला आहे त्यामध्ये मराठा समाजाच्या अंतरिम आदेश देऊन जो स्थगिती दिलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते कायदेशीर आणि महत्वाचे मुद्दे असे आहेत किंवा महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्याकडे माननीय सुप्रीम कोर्टाने लक्ष दिलेलं नाही. आपण ते निदर्शनास आणून देत आहोत. म्हणजे आमच्यावर अन्याय झाला, या मुद्द्यांमुळे आमच्यावर अन्याय झाला असं बोलण्याचा नागरिकांना अधिकार नसतो. आणि असं नागरिक जर बोलत असेल त्याला समर्थन करणं ही आपली जबाबदारी नाही का मग? त्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये समर्थन दिलं पाहिजे. गरिबांना ज्यांना 50 रुपये खर्चून अर्ज पाठवता येत नसेल त्यांना स्पॉन्सर केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. आणि आज हस्ते पर हस्ते आपल्याला हा लाखाचा आकडा या 8 दिवसामध्ये गाठायचा आहे बांधवांना. कदाचित कोणाला असं वाटत असेल की तुम्हाला काय जातंय भाषण करायला. बांधवांनो, या गोष्टीचा आपण काही आता उत्तर देण्याची गरज नाही. आपल्याला किती लवकर पुढे जाणं आवश्यक आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आपण साधा अर्ज करतो आहोत तर सेव्ह नेशन सेव्ह मेरिट हे कोणाचं पिल्लू आहे? हे RSSचं पिल्लू आहे. युथ फॉर इक्वलिटी कोणाचं पिल्लू आहे? हा मिश्रा जो आहे ज्याने युथ फॉर इक्वलिटी सुरू केली तो एम्स मध्ये नोकरी करणारा RSSचा स्वयंसेवक आहे, ब्राह्मण आहे तो. शुक्ला जो कोणी आहे मुंबईमध्ये वकिली कुठून आलाय काय माहिती, तो ब्राह्मण आहे. आणि आपल्याला विरोधात जे कोणी केस लढले ते काय सदावर्तेने लढले आणि म्हणून स्टे आलेला नाहीये बांधवांनो. आपल्या आरक्षणाला स्टे आलेला आहे या ब्राह्मण आणि जैन लोकांच्या विरोधामुळे. कोणी जर म्हणत असेल तुम्ही जातीवादी बोलता, इथं जातीवादाने आमचा मुर्दा पडलाय, आता बोलल्याने काय फरक पडणार? त्यामुळे आता कोणाचीही मुलाहिजा आपल्याला नाही ठेवता येणार. आपल्याला आता लढायला लागणार आहे. आणि त्याच्यासाठी जे कोणी आपल्या समाजाचे घटक असतील ते मंत्री असो की कोणीही असो, वकील असो की नोकरदार असो, प्राध्यापक असो की शिक्षक असो की सरकारमधला नोकरदार कोणी अधिकारी असो, प्रत्येकाला आपल्याला जाऊन गळ घालायची आणि प्रत्येकाला सांगायचं तू आमच्या वतीने अर्ज दे. आणि नाही दिला तर मला असं वाटतं अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. आपण नुसतं कुडत राहून आणि नुसतं बडबडत राहून काही होणार नाही. त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्याकडून कामं केली पाहिजे. आमदारांना जाऊन आपण अर्ज दिला पाहिजे आणि भर म्हटलं पाहिजे. माझी असो आजी असो, कोणी ऐकत नसेल तर त्याला मैदानात खेचलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काही हरकत नाही आमदाराने मराठा समाजासाठी एक अर्ज केला तर. त्यामुळे आपण प्रत्येक घटकाला सहभागी करून घेतलं पाहिजे. अत्यंत खेदाची बाब आहे की सरकारचे मंत्री आणि झोपलेले आहेत आणि प्रशासनातले लोक धडाधड मोठमोठ्या रिक्रुटमेंटच्या घोषणा करते, नेमणुकांच्या घोषणा करते आणि मराठा समाजाला प्लॅनिंग पूर्वक, नियोजन पूर्वक एक एक करून बाहेर ठेवण्याचा कार्यक्रम घडतोय. त्यामुळे आपल्याला या मुद्द्यावरती सरकारला खेचावंच लागणार, सरकारला जाब विचारावाच लागणार, त्याची आपण रचना करू.
येत्या 4 दिवसामध्ये आपण या सरकारच्या विरुद्ध असाच सोपा कार्यक्रम देणार आहोत की तो प्रत्येक नागरिकाला करता येईल. आपण कुठलंही इलिगल काम करणार नाही स्वतःहून, पण आपण असंच कायदेशीर काम करू की ज्याच्याने खुटी बरोबर बसेल आणि समाजाचं काम पण होईल. त्यामुळे सगळ्यांनी धीर धरावा, आशावाद ठेवावा, आत्मविश्वास ठेवावा की आपण माननीय सुप्रीम कोर्टातून सुद्धा आपलं आरक्षण टिकवून दाखवू आणि या सरकारकडून एक काम करून घेऊन दाखवू. आणि जे कोणी विरोधक आहेत ते ओबीसी असतील, जैन असतील, ब्राह्मण असतील किंवा अन्य कोणी धनदांडगे असतील, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मराठा समाज कधीही जातीवाद करत नाही आणि मराठा समाज कधी भेदभाव करत नाही. पण मराठा समाज सहनही करत नाही, हाही इतिहास आहे. वेळ आली तर मग आम्ही व्यावसायिक बहिष्कारही टाकू शकतो आणि धार्मिक बहिष्कारही टाकू शकतो. इतिहास आहे की आपल्या समाजातल्या मोठ्या घटकाला यांनी बहिष्कृत करून परधर्मात पाठवलं. त्या घटकाला सुद्धा आम्ही आता हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची चाल सुद्धा आखू शकतो, याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये आपली शक्ती लावली पाहिजे, आपलं आरक्षण सोडवलं पाहिजे आणि हे करत असताना प्रत्येक समाज बांधवाचा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एवढंच सांगतो. सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.